गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता आपण आहोत आसनगाव स्टेशनला. आसनगाव स्टेशनला आता आपण आजचा आपला व्हिडिओ असणार आहे आजोबा किल्ल्याचा. तर आता आपल्याला इकडनं शहापूर, तिकडनं डोळखाम आणि तिथून आजोबा फोर्ट. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर आहेत आपली ही टीम. प्रशांत, चेतन मेजर भरपूर दिवसानंतर दिसले. साळवी सर, त्याच्यानंतर ही कोण आहे, दीपेश कोण आहे, नाव सांग. जोरात सांगायचं. 8689993341 आणि आपले ऑर्गनायझर अजून 2 मेंबर येतात पाठीमागून. हा बसतो पुढे. तर आता आपण शहापूर बस स्थानकात इकडनं आपल्याला डोळखामसाठी बस बघायची. जर बस नाही भेटली तर बाहेरून आपण गाडी बघणार इको वगैरे, कारण इथं 7:45ला बस. शहापूरवरून आपण इकडनं 20 रुपयात आलो. आता इकडनं बस शोधतोय. तेव्हा बस स्टँड पाठीमध्ये. तर आता इकडनं आपण बाहेर गाडी शोधणार आहे. जर नाहीच भेटली तर बसनीच जाणार आहे, परंतु थोडं ट्राय करूया बाहेर, कारण इकडे 7:45 म्हणजे भरपूर वेळ जाईल आपला. लवकर ट्रेक चालू करायचं आहे आपल्याला. तर इकडनं डोळखाम जर बस निघलो तर डोळखाम, तिथून देणे आणि नंतर चालत जायचं. मग देण्यासाठी परत गाडी बघायला. जर बाहेरून गाडी गेली तर डायरेक्ट भेटेल आपल्याला. तर आता बाहेर शोधूया. हे बघा, हे बस स्टॉप शहापूरला. त्या बस लागल्या. आसनगाव स्टेशनपासून 20 रुपये सीट घेतली इकडे येण्यासाठी. तर फायनली आता जीप केलेली आपण. बसमध्ये चढलो होतो, परंतु रिटर्न आलो कारण बसला खूप वेळ होता अजून. तर आता फायनली इकडनं बस केलेली आहे, अरे सॉरी जीप केलेली आहे या ठिकाणावर. आणि इकडनं जीपनी चालले. 2,500 रुपये घेतले आपले रिटर्नचे किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत. आता डोळखाममध्ये आलो. या ठिकाणी नाश्ता करायचा आपल्याला. हे डोळखाम आहे, तिथं नाश्ता करायचा आणि नंतर इकडनं आश्रमाकडे जाणार आहे आपण. तर आता आपण ना आश्रमापाशी उतरले. थोडंसं पाठी थांबले. बघा ही पाठी गाडी दिसते ना, ह्याच्यामध्ये आलं. डायरेक्ट गाडी केली होती. आणि इकडे ह्या ट्रेकला येणार असेल तर मी तर म्हणतो डायरेक्ट गाडी करा, कारण खालच्या रोडपासून हे अंतर खूप लांब आहे आणि ह्यातच तुमचा अर्धा ट्रेक संपत. त्यापेक्षा बेस्ट आहे शहापूरवरून आम्ही गाडी केली 2,500त 12 जण, म्हणजे रिटर्न घेऊन यायचं आणि घेऊन जायचं. ते परवडलं आहे ॲक्च्युली. कारण असं पण माझ्या मते 55 रुपये बसचं तिकीट डोळखाम तिकडनं इकडं म्हणजे 100-125 रुपये याच्यात जातात. त्यापेक्षा गाडी गेलेली परवडते. वरपर्यंत गाडी येते आश्रमपर्यंत. तिथं पुढं आश्रम या ठिकाणी बघा. आपली टीम पुढे झाली. तर आता आश्रमापाशी पोचलो आहे आपण. हे बघा समोर हे दिसलं ना बघा, तिथून आश्रम ते स्टार्ट होते. तर आता आपण इकडनं ट्रेक चालू होणार. पहिले खाली आश्रमात दर्शन वगैरे घेऊया. हा जो पर्वत आहे ना, म्हणजे ह्याचं नाव पहिलं आजा पर्वत होतं. का तर जे लवकुश होते, म्हणजे वाल्मिकी ऋषी ना, ते या ठिकाणी वास्तव्याला होते. त्यांना लवकुश आजोबा म्हणायचे, म्हणून याचं नाव आजोबा फोर्ट पडलं, आजोबा गड पडलं होतं. त्यांचंच पूर्ण इकडे हे असणार आहे. म्हणजे हा जो आश्रम आहे ना त्यांचाच आहे, वाल्मिकी ऋषींचा आश्रम. खूप मोठा आहे खाली. हे बघा, हे समोर दिसतं पूर्ण सगळं. आणि इकडनंच आपला ट्रेक चालू होणार आहे इकडं. आता इकडनं आपली आश्रमाकडे एंट्री होती बघा. एक जे हा गड आहे त्याचं इथं माहिती फलक लावलेली, सूचना फलक. आणि हा आश्रम आहे पूर्ण. आता आपण पोचलोय आश्रमाकडे, म्हणजे वाल्मिकी ऋषींचे जे समाधीचं मंदिर आहे ना त्या ठिकाणी आलो. बघा इथून वाल्मिकी ऋषी यांची पवित्र समाधी या ठिकाणी. हे समोर जे मंदिर दिसते ना, हे बघा, हे समोर आहे वाल्मिकी ऋषी समाधी मंदिर. हे बघा, हे वाल्मिकी ऋषींचं समाधी मंदिर. या ठिकाणी त्यांची समाधी होती.
तर आत्ता आपण आश्रमाच्या परिसरात आहे. या ठिकाणी शंकर महादेवाची पिंड आहे. तिकडं वाल्मिकी ऋषींची समाधी मंदिर आहे आणि या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे कसलं तरी. हे बघा इकडं एकदम आतमध्ये आहे. हो कसलं एक्झॅक्ट माहीत नाही आतमध्ये बरोबर आहे. आणि इकडे कुठली पाटी नाही. तर हा मस्त परिसर आहे एवढा 2-3 तर झालं. इकडनं आता आपण चाललो आहे सीतामाईच्या पाळण्याकडे. कारण आपण वरती टॉपला जाणार नाही कारण पूर्ण वरती आहे ना हे टेक्निकल आहे स्पॉट. तिकडे नाही जाणार आहे. सीतामातेच्या पाळण्यापर्यंत जाणार आहे आणि तिकडून रिटर्न येणार आहे. आश्रमाच्या एक्झॅक्ट समोर ऑपोजिट साईडला ना सीतामाईची नाहणी म्हणजे आंघोळ करण्याची जागा ती या ठिकाणी इकडं. तर आता आपण तिकडे चालू एक 5 मिनिटाच्या अंतरावरती खाली उतरून जायला लागतं थोडंसं. पूर्ण जंगल परिसर आहे. पण हा म्हणजे हे हरिश्चंद्र अभयारण्यात येते. हरिश्चंद्राचं जे जंगल आहे त्याच्यामध्ये येते. हे बघा अशी पायवाट आहे. हे बघा पिण्याच्या पाण्याची टाकी या ठिकाणी तिला बांधलंय परंतु वरती आणि पॅक केलंय कचरा नाही जाऊ म्हणून. कुंड कुठे आहे कुंड? हां इकडे कुंड आहे. हे बघा हे ते कुंड आहे म्हणजे स्नानकुंड आहे. सीतामाईचे स्नानकुंड. आपण त्या ठिकाणावरून आलो वरून खाली इकडे या रस्त्याने असं पूर्ण उतरत. तर आता आपण सीतामाईचं जे स्नानकुंड आहे ते पाहून वरती आलो. पुन्हा इकडे आलो बघा आश्रमापाशी आणि आश्रमाच्या जस्ट लेफ्ट साईडने इथून आपल्याला वरती जायचं आहे. असं जो रस्ता धबधब्याकडे जातो तसं त्याचा बोर्ड लावलेला आहे त्या ठिकाणी. हे बघा इथे आहे ना हे पाटे लावलेत ना धबधब्याकडे आणि लवकुश यांच्या पाळण्याकडे. तर हा रस्ता जातो इकडनं. हा इथं वाल्मिकी ऋषींचा आश्रम आहे त्याच्या जस्ट बाजून इकडून जायचं आपल्याला. या ठिकाणी डेव्हलपमेंटचा. तर आता आश्रमाच्या लेफ्ट साईडने आपण वरती चढायला सुरुवात केलेली आहे. इकडनं 1 ते 1.5 तासाचा ट्रेक आहे वरती धबधब्यापर्यंत पाळण्यापर्यंत. आपण तिथपर्यंत करणार कारण तिथून पुढं टेक्निकल ट्रेक आहे तो आपण करणार नाही. असं आता चढण चालू झाली. आपले अर्धे ग्रुप मेंबर वरती गेले. अर्धे आपल्या पाठी आहेत. 1 तास झाला आश्रमापासून चालायला सुरुवात केली. आता असं वाटतंय 75% चढलोय वरती. तर खाली बघा कसं पूर्ण जंगल आहे आणि आता डोंगर लागला इकडे. सव्वा तास झालं ट्रेक करतोय. बऱ्यापैकी आलो आहे. पूर्ण दमछाक झाली कारण पूर्ण जागेवर हाईट आहे चालायला. जेवढं आपण खालून सोपं ट्रेक होतं तेवढं सोपं नाही. हार्ड आहे बरोबर. आता आपण पाळण्यापर्यंत पोचतो थोड्या वेळात 15 मिनटात. म्हणजे 1.5 ते 2 तासाचा ट्रेक वरपर्यंत. फुल घाम निघाला. हे आपल्या अजून मित्र खालून येतात इकडनं. फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय गुफेपर्यंत. ज्या ठिकाणी लवकुशचा पाळण्यावर ही रिलिंग लागली ना तिथून वरती गुफे जायला रस्ता आहे. हो हा खिंडीत आलो आता. तेव्हा खतरनाक. हा या ठिकाणी गुफा आहे आणि बघा तो पाळणा 10 मिनिटात वरती जाता. तर आता आपण ना या खिंडीमध्ये पोहोचलोय आणि ऑलमोस्ट पाळण्यापाशी जाऊ. इथे गुफा इकडे या ठिकाणी इथं पूर्ण रेलिंग गेलेली इकडे वर जायला आणि पायऱ्या थोड्या कोरलेल्या. तर आता वरती जाऊया आपण पाळण्यापाशी. हे बघा ह्या पायऱ्या दगडात कोरल्या आणि ते बाजूने अशी रेलिंग आहे वरती चढायला पकडून. कारण थोड्याशा पायऱ्यामध्ये मध्ये कट आहे. हा पोचलो. हे समोर पाळणा आहे. छोटीशी जागा आहे वरती.
तर आता आपण आहे ना लवकुशच्या पाळण्यापाशी हे बघा या ठिकाणी आहे ना हे 2 पाळणे आहेत. एकात एक आतमध्ये एक वरती 2 हे जुने आहेत आणि हा नवीन स्टीलचा बसवला आहे. त्यामध्ये बघा याच्या पावलांच्या खुणा आहेत लव आणि कुशच्या 2 जणांच्या 2. हा ह्या आपल्या ट्रेकचा शेवटचा स्पॉट होता. बघा हा लवकुशचा पाळणा आहे. इकडनं हे खिंड आहे, तिथे एक पाण्याचा टाक आहे तिथं समोर आणि ह्या ठिकाणी एक पाण्याचा टाक आहे. पण पाणी पिण्यायोग्य नाही, खराब आहे एकदम. त्याच्यात जस्ट बाजूबाजूनी वरती रस्ता जातोय, रेलिंग लावलेली साईडला. 2 छोटे छोटे पाण्याचे टाके आहेत तिथं. तर आता पाळण्यापासून आहे ना आपण थोडंसं पाळण्यात जर तोंड करून उभे राहिले तर राईट साईडला रेलिंग लावलेली आहे. त्या ठिकाणी आता चाललंय. ए बाबा एकदम नाजूक आहे, हळू ये रे तू. हे बघा पाण्याच्या टाकीच्या जस्ट बाजूने रस्ता आहे पलीकडे जायला. जबरदस्त कसा आहे रस्ता. ही पाण्याच्या टाकीने त्याच्या कडनी वरती यायचं पुढं. सुपर आहे. आता वरती काय काय पाण्यासारखं ते पाहण्यासाठी चाललो आपण. इकडे पण बसू शकतो खाण्यासाठी. हा जो पाळणा आहे ना या ठिकाणी लवकुश यांचा जन्म झाला होता. त्या ठिकाणी ते वाढले आणि वाल्मिकी ऋषी या ठिकाणी ज्यांनी रामायण लिहिलं या ठिकाणी बसून, तर त्यांना ते आजोबा म्हणत होते म्हणून या किल्ल्याला आजोबागड नाव पडले. म्हणून याला आजोबा पर्वत बोललं जाते, आजा पर्वत बोललं जाते. हो पूर्ण रेलिंग आहे या ठिकाणी. आणि इकडं वरती फक्त टेक्निकल लागते, परंतु आता आपण तिकडे वर नाही जाऊ शकत कारण टेक्निकल सपोर्टशिवाय वर नाही चढू शकत किल्ल्यावर. जेवढं साईडने रेलिंगने जाता येईल ना तेवढं जाऊ. बघा ही रेलिंग इथपर्यंत, तिथं जाऊन रिटर्न यायचं. पूर्ण वरती चढायचं काय पहिले? किती जण पूर्ण वळसा मारून आलोय. या ठिकाणी होतो आपण. इथं तो सीतामाईचा म्हणजे पाळणा आहे लवकुशचा. इथं या ठिकाणी याला पूर्ण राऊंड मारून पूर्ण असं इकडं पुढं आलं आणि बघा इथून वर चढायचा रस्ता आहे. हे टेक्निकल आहे. काळजी घ्यायची. अशा पायऱ्या दिसल्या वरती पायऱ्या नाहीत तर चढायला जायचं. जमत नाही, वाट जमत नाही. इथून वरती जायचं. हा टेक्निकल स्पॉट आहे. इथून वर जायचं नाही, आपलं लास्ट तिथंच आहे. एवढंच आहे, मी चढू शकतोय. एवढंच सीट आहे. इकडनं तर परत रिटर्न आपण त्या गुफेकडे जातोय. तर आता आपण आहे ना टेक्निकलचा जो स्पॉट आहे त्या ठिकाणी पोचलोय. हा जो वरती आहे ना हे बघा इथून वरती चढायचंय. परंतु आता वर जात नाही आपण. बघा इथून पाहणी करून झालेली आहे आपली. हे बघा वरती आपले एक ट्रेकर मित्र चढलेत, पण आता विदाऊट टेक्निकलवर नाही जाऊ शकत याच्यापेक्षा वरती. हां त्याच्यामुळे ना आता आपण इकडनं रिटर्न जातोय. विदाऊट एक्सपिरियन्स, विदाऊट टेक्निकल सपोर्ट इकडनं चढायचा प्रयत्न करू नका. इथून गप रिटर्न चला पाळण्यापासून, कारण हे थोडंसं अवघड आहे. कळलं? विदाऊट अनुभव आणि टेक्निकल इक्विपमेंट शिवाय इकडं जाऊच ना. हां तर चला आता इकडनं आपण निघतोय रिटर्न पाळण्याकडे आणि तिथून पुढे खाली उतरायला सुरुवात करणार आहे आश्रमाकडे. समोरचा जर व्ह्यू बघितला ना खतरनाक इकडे. हे बघा एवढी लाईन जबरदस्त. तर आता आपण रिटर्न निघालोय पाळण्याकडे. हा जो स्पॉट आहे इकडचा खतरनाक आहे. बघा ही सगळी साईडने रेलिंग लावलेली आहे. या रेलिंगच्या कडेकडे आपण पुढे गेलो होतो आणि तो जो टेक्निकल स्पॉट आहे त्या ठिकाणावर रिटर्न आलो वरती, कारण खूप हार्ड ट्रेक आहे. इकडनं आता आपण पाळण्याकडे रिटर्न चाललो आहे. त्या ठिकाणी थोडीशी विश्रांती करून खाली परतीच्या प्रवासाला निघणार आहे आश्रमाकडे. तर आता परत आपण आहे ना पाळण्याची जी खिंड आहे ना समोर त्या ठिकाणी पोहोचले. हे बघा या खिंडीत इकडं गुफा आहे ती पाळणा ज्या ठिकाणी लावलेला आहे आणि एक समोर एक डोंगर आहे मोठा इकडं वरती या ठिकाणी. तर आता फायनली आपला पूर्ण ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आता ज्या ठिकाणी बसलो ना आपण त्याच ठिकाणी लवकुश यांचा जन्म झाला होता आणि त्यांचाच तो पाळणा आहे पाठीमाग गुफेमध्ये. या पर्वताला आजोबा पर्वत नाव याच्यामुळे पडले कारण या ठिकाणी वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं होतं आणि लवकुश यांचा जन्म झाला ना ते त्यांना आजोबा बोलायचे म्हणून याला आजोबा गड बोलतात, आजा पर्वतही बोलतात या किल्ल्याला. तर या ठिकाणी येण्यासाठी 2 वाटा आहेत. एक तर कुमशेतवरून ना रे कुमशेत आणि देहणे गावातून देहणे गावातून जे रस्ता आहे तो पूर्ण आश्रमापर्यंत गाडी येते आणि कुमशेतवरून तिकडे वरती टॉपवर चढायला भेटते.
आपल्याला कमीत कमी इकडे पोहोचायला 1.5 ते 2 तास गेले, कारण पूर्ण खडी चढाई आहे. स्ट्रेट रोड कुठंच नाही, डायरेक्ट पाण्याचा रस्त्याने वर चढायचं आहे आपल्याला. तर अशा तऱ्हेने मित्रांनो हा व्लॉग आपला या ठिकाणी संपलेला आहे, आजोबा पर्वताचा. आता आपण इकडनं परतीच्या प्रवासाला निघतोय.